नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सदाशिवसमारभ्य शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्पराम्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. एका दिवसाचा खंड पडला मध्ये काही जणांचं एक विचारणा अशी, आणि ते स्वाभाविक आहे की नवरात्राचा भाग जास्त मिळाला पण रामायणातला मिळाला नाही. काय होतं की दोन अगदी स्वतंत्र व्याख्यानाचे किंवा प्रवचनाचे विषय एका दिवशी घेतले की हा घोळ होतो, नाही असं नाही. अर्थात यात आयोजकाची चूक नसते, प्रस्तुत करणाऱ्याची चूक नसते. कारण एक विषय ठरवला तरी जो दिवस महत्वाचा आहे त्या दिवसाची माहिती सुद्धा लोकांपर्यंत जावी असं आयोजकांची इच्छा असते. त्यामुळे तेही तिथे चुकले असं म्हणता येत नाही आपल्याला. पण वेळ, या वेळेच्या मध्ये मात्र गफलत होते, यात वाद नाही. रामायण आणि महाभारत दोन ग्रंथ, हे दोन ग्रंथ आपल्याला काय शिकवतात तर रामायण हे आदर्शांचा समुच्चय, आदर्श पिता, आदर्श भार्या, आदर्श भर्ता, अगदी आदर्श खलनायक सुद्धा, असे सगळे आदर्श असे रामायणात आपल्याला दिसतात. थोडक्यात रामायण आपल्याला माणसानी कसं असावं हे शिकवतं. आणि महाभारताकडे जर आपण नजर टाकली तर महाभारताला व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलंय. ते या कारणाकरता, जे नाही महाभारती ते नाही भारती असंही म्हटलं जातं. जे महाभारतात नाही ते जगात कुठेही नाही. याचं कारण वेगवेगळ्या प्रकारचे असलेले कंगोरे, मानवी स्वभावाचे कंगोरे, हे आपल्याला जे महाभारतामध्ये दिसतात ते अन्यत्र कुठेही दिसत नाही. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर रामायण हे माणूस कसा असतो, माणसाने कसं असावं हे शिकवतं. महाभारत माणूस कसा असतो हे दाखवतं. मग वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांचे नमुने हे आपल्याला महाभारतात दिसतात. महाभारताचं वैशिष्ट्य असे की आजही आपण वाचायला घेतलं ना तरी आपल्याला आजच्या काळातला आपल्या डोक्यात असलेला एखादा शकुनी तिथे दिसायला लागतो की नाही, किंवा एखादा धर्मराज दिसायला लागतो की नाही, हे सगळे हे महाभारताचं वैशिष्ट्य आहे. हे लक्षात ठेवून या दोन्ही ग्रंथांच्याकडे जर पाहिलं, दोन्ही ग्रंथांचा जर अभ्यास केला तर आपल्याला कळू शकतं. असं असलं तरी सुद्धा यांच्यावरती इतर अनेक ग्रंथ असे निघालेत ना की त्यामुळे आम्हाला असं वाटतं की असं करून बोलणारे आणि विचारणारे सुद्धा लोक भेटतात. नाही पण राम या वेळेला अशाच्या ऐवजी असं वागला असता तर, अरे म्हटलं तू कोण सांगणार आहेस, तू कोण आहेस सांगणार आहे, कोण केव्हा कसं कधी वागायला पाहिजे हे वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं आहे. आपण ते बघून त्याच्यातून काय बोध घ्यायचा आहे काय नाही हे आपण ठरवायचं. पण याच्या उलट मी म्हणजे धर्म, मी म्हणजे बाकीचं सगळं, हा जो सगळा भाग आहे ना, हा हिंदूंमध्ये सगळ्यात जास्त आहे. सुदैवाने अथवा दुर्दैवाने पण हिंदूंमध्ये सगळ्यात जास्त आहे. याचं कारण मी परवा बोलता बोलता एकदा बोललो होतो की कोणतीही सिस्टमॅटिक एज्युकेशन सिस्टम धर्माबद्दल असं कोणतीही सिस्टम जे आम्हाला योग्य रीतीने शिक्षण देऊ शकेल अशी आपल्याकडे दुर्दैवाने नाही. आणि त्यामुळे हा सगळा घोळ होतो. पूर्वीच्या काळी घराघरात संस्कार आपोआप व्हायचे, आजकाल ते होत नाहीत म्हणून तर बाहेर संस्कार केंद्र निघालेली आहे. नाही तर पूर्वी घरं हीच संस्कार केंद्र होती ना, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून यातले जे इतर सगळेच नमुने जे आपण बघतो ते नमुने या दृष्टिकोनातून बघायचे तर आपल्याला नीट कळतं, अन्यथा कळत नाही. मग कैकेयी अशी का वागली असं म्हणताना काही जण कैकेयीचं सुद्धा समर्थन करायला पुढे, नाही तसं नाही, अमुक एका रामायणात असं लिहिलंय की कैकेयीने हे जाणीवपूर्वक केलं, पुढे सगळं रामायण घडावं
म्हणून देवांनी तिला सांगितलं होतं. आता गंमत अशी आहे, रामायण किती आहेत हे तरी आपल्याला माहिती असतं. आपल्याला माहिती करता सांगतो, साधारणपणे वेगवेगळ्या भाषांमधली प्रमुख रामायण ही 40 प्रकारची आहेत आणि 400 प्रकारची उपरामायण आहेत. 400, थोडी थोडकी नाही. मराठी भाषकांना एक अभिमान वाटावा अशा प्रकारचं एकाच कवीनी लिहिलेली रामायण ही किती आहेत माहिती आहे आपल्याला? 108 प्रकारचे रामायण एकाच माणसाने लिहिली. त्या माणसाचं नाव मोरोपंत. मोरोपंत आर्याभारतामुळे आपल्याला माहिती आहे, केकावलीमुळे आपल्याला माहिती असतं, पण त्या मोरोपंतांनी 108 रामायण लिहिली आहेत हे आपल्याला माहिती नसतं, म्हणून सहज उल्लेख म्हणून आपल्याला सांगितलं. आता या रामायणाच्या प्रत्येक रचयित्याने आपापल्या कल्पनेप्रमाणे काही काही वेगवेगळ्या कथा त्याच्यामध्ये घातल्या, नाही असं नाही, पण त्या म्हणजेच खऱ्या अशा धरून चालायचं नाही. कारण रामायण पहिल्यांदा ज्यांनी लिहिलं आणि जो समकालीन आहे, कंटेम्पररी जो लेखक असतो, त्यांनी जे लेखन केलेलं असतं ते खरं असं मानलं जातं. त्यामुळे वाल्मिकींनी जे लिहिलेलं आहे ते खरं, आणि म्हणून वाल्मिकी रामायण या हे सर्व रामायणांच्या मध्ये सगळ्यात अधिकाधिक रामायण. आणि म्हणून ते कैकेयीला ज्या वेळेला अशा काही इतर काही सांगत नाहीत, आणि कैकेयी हीच याच्यामधली रामांना वनवासामध्ये घालवण्याकरताची असलेली एक मुख्य नायिका म्हणा, खलनायिका म्हणा, कसंही, पण ही आपल्याला दिसते. आणि ही तशी दिसल्यानंतर मग आपण ती तशी का बनली, म्हणजे परवा मी जिथे थांबलो तिथे मी विसरलेलो नाहीये, नाही तर कोणाला वाटेल विसरले बहुतेक, जिथे थांबवलं आणि सांगितलं मारे की याचा भाग परवा चालू, विसरलेलं वगैरे नाहीये. तेव्हा ती कैकेयी अशी काय, याचं कारण कोणी सांगितलंय तर सुमंत्रांनी सांगितलंय. सुमंत्र कोण आहे? दशरथाच्या कडचा असलेला अमात्य. अमात्य किती? 8. त्यावेळी असलेली 3 स्तराची राज्य संस्था, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात वरती कोण तर ऋषी संस्था, मग आहे राजा, आणि त्याच्या हाताखालची अमात्य संस्था. ऋषी संस्था का तर राजा कुठे जर चुकला तर त्याला योग्य मार्गावर आणण्याकरता म्हणून. यांना राजाकडून काय मिळायचं? काहीही नाही, केवळ हिताचा विचार करून निस्वार्थपणे काम करणारे लोक, अशी ही ऋषी संस्था होती. आणि अमात्य हे राजाचे पगारी, त्यामुळे अमात्य राजा विचारेल त्यावेळेला सांगणारे, पण अमात्यांना सगळीकडची माहिती असायची. मग अशा वेळेला अमात्यांनी सुद्धा एखादा हे देताना, सल्ला देताना चुकीचा दिला तर म्हणून ऋषी संस्था, हे लक्षात घ्यायचं. अगदी थोडक्यात हा भाग आपल्याला सांगतो. तेव्हा सुमंत्र सांगतो की अश्वपतीची तू कन्या आहेस. तो अश्वपती राजा असा होता की ज्याला पक्ष्यांची भाषा यायची, आणि पक्ष्यांची भाषा यायची ती त्याला ज्यांनी शिकवली होती त्या त्याच्या गुरूंनी सांगितलं होतं की तुला येते हे कोणालाही सांगू नकोस, जर सांगितलंस तर तू मरशील. आणि एक दिवस आपल्या पत्नी बरोबर तो असाच वनविहार करत असताना त्याला झाडावर बसलेले 2 पक्षी दिसले. ते पक्षी आपसात काहीतरी बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकलं आणि राजाला हसू आलं, म्हणून तो हसला. त्याच्या बायकोने विचारलं मला का हसला? तो म्हणाला तुला नाही हसलो. मग म्हणाली इथे दुसरा आहे कोण? बघा मनुष्य स्वभाव कसा विचित्र असतो ना. आपण रस्त्याने जाताना समोरून एखादा ओळखीचा माणूस भेटला आणि त्याच्याकडे बघून हसलो, तर तिरसट असेल तर म्हणेल मला बघून हा मुद्दाम हसला, आणि आपलं लक्ष जर नसेल आणि आपण तसेच गेलो तर बघा मला बघूनही याने न बघितल्यासारखं केलं. त्यामुळे मानवी स्वभाव मोठा विचित्र असतो, आपण नेमकं काय ते काढू शकत नाही. ती म्हणाली की इथे दुसरा आहे कोण? तेव्हा तुम्ही मलाच बघून हसला. तो म्हणाला तसं नाहीये. मग खरं काय ते सांगा. म्हणाला ते झाडावरती 2 पक्षी बसलेले आहेत ना, ते पक्षी जे बोलत होते ना त्यांचं बोलणं ऐकून मी हसलो. पक्षी बोलतात हा, आणि त्यांचं बोलणं तुम्हाला कळतं, उगाच काहीतरी सांगू नका म्हणजे, मलाच बघून हसलो. तो म्हणाला नाही खरंच सांगतोय. मग ते काय बोललं ते सांगा. तो म्हणाला मी असं सांगू शकत नाही कारण माझ्या गुरूंची आज्ञा आहे. मग त्यांना विचारा माझ्या बायकोला एकदाच सांगितलं तर चालेल का? राजा मरता क्या न करता जातो त्यांच्याकडे आणि त्यांना विचारतो की असं असं आहे. स्त्री हट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट, पूर्वी सांगितलेले 3 हट्ट आहेत बरं काय. तर म्हणाला मी काय करू ते सांगा तिच्या करता, म्हणून एकदा सूट द्या, मी एकदाच तिला सांगतो. तेव्हा
त्या गुरूंनी सांगितलं नियम हा पाळण्याकरता असतो, सूट मिळण्याकरता नसतो. तेव्हा तुला काय सांगितलंय, कोणालाही नाही, कधीही नाही म्हटल्यानंतर एकदा सूट द्या हे बोलणंही चुकीचं आहे. तू एकदा जरी सांगितलंस तरी तू मरशील. आता राजा परत येतो आणि येऊन आपल्या बायकोला सांगतो की नाही, त्यांनी सांगितलंय की एकदा जरी सांगितलं तरी तू मरशील. तेव्हा त्याची बायको असं म्हणते की मेला तरी चालेल, पण ते काय बोलले ते मला सांगा. सुमंत्र म्हणतो अशा मातेची तू मुलगी आहेस, त्यामुळे तू असं वागतीयस, कैकेयीला सांगतोय. तेव्हा यात काही नवल नाही. आणि तशात तिला जे काही भडकवलेलं आहे ते मंथरेने भडकवलेलं आहे आणि त्यामुळे ती तशी वागतीये. पण याच्यामध्ये राम काही बोलतायत का, तर काही बोलत नाही. रामाला जेव्हा कळतंय एक तर सगळी अयोध्या सजलेली आहे की उद्या सकाळी रामांचा छानपैकी राज्याभिषेक होणार आहे म्हणून, आणि त्यामुळे सगळीकडे आनंदोत्सव चालू आहे. राम सुद्धा त्याकरताची जी व्रत वगैरे करायची जी सांगितली आहेत वसिष्ठांनी वगैरे ती करतायत. आणि अशा वेळेला एकदम कानावर आलं नाही आपल्याला उद्या तर जायचं आता वनामध्ये, ते ऐकूनही ते सीमित होत नाही, त्यांना दुःख होत नाही, काहीही नाही. ते सुद्धा तितकंच सहजपणे स्वीकारतात. सहज सोपं असतं का हो हे? आपल्याला एखादा धक्का बसला कुठच्याही गोष्टीचा तर आपण सहन करू शकतो का? म्हणून ते राम आहेत आणि आपण एवढाच फरक आहे. तेव्हा विचार असे करतात की ठीक आहे आता जायचंय, राम जात आहेत म्हटल्यानंतर ते सीतेचं ज्या वेळेला निरोप घ्यायला गेले त्यावेळेला तर तिने सांगितलं निरोप कसाला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. त्यामुळे मी येणार काही झालं तरी. आता सीतेला जायला सांगितलेलं नाही, सीतेचा स्वतःहून घेतलेला निर्णय, जितका स्वतःहून घेतलेला निर्णय लक्ष्मणाचा आहे की लक्ष्मण म्हणतो लहानपणापासून त्यांना जीवश्च कंठश्च म्हटलं जायचं. अशा लोकांना बहिश्चर प्राण म्हणून सुद्धा म्हटलं जातं की जे इतके एकमेकात, दोन शरीर पण एक आत्मा, टू बॉडीज बट वन सोल असं जे म्हटलं जातं तशा प्रकारचे ते. त्यामुळे लक्ष्मण म्हणतो की काही झालं तरी मी येणार आहे. राम त्याची समजूत घालायचा प्रयत्न करतात पण तो ऐकत नाही. शेवटी लक्ष्मण जायला तयार होतो, सीता निघायला तयार होते, पण तिला तर बिचारीला वल्कल सुद्धा नेसता येत नाहीये. सीतेला वल्कल सुद्धा रामांनी नेसवलंय बरं का. रामांना ही सवय कशी आहे, तर राम पूर्वी गेलेत ना विश्वामित्रांच्या बरोबर वनामध्ये, लहान वयामध्येच. राम आणि लक्ष्मण या दोघांनाही मागायला आलेले होते विश्वामित्र, माझ्या यज्ञामध्ये खंड पडतोय तेव्हा तुम्ही चला म्हणून. आणि दशरथाने आधी नाही म्हणून सांगितलं, मग वसिष्ठांनी सांगितलं होतं. इथे ऋषी संस्था आहेत ते बरं का, की वसिष्ठ मध्ये पडलेत आणि त्यांनी सांगितलंय की नाही जाऊ दे म्हणून. विश्वामित्रांच्या सारखा माणूस मागायला आलाय म्हणजे त्याच्यामागे काही हेतू असणार. आणि मग त्यांच्या बरोबर ते गेलेले आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांची सकाळ कशी व्हायची माहितीये, इथे सुद्धा एक छोटासा भाग येतो बरं का, की स्त्रीचा भाग किंवा मान हा कसा राखला जातो. सकाळच्या वेळेला विश्वामित्र त्यांना जे उठवतात ते कोणता श्लोक म्हणतात हो? तो श्लोक आपल्याकडे तिरुपती बालाजीला सुद्धा म्हटला जातो, जो श्लोक सुप्रभातम मध्ये आहे. कौसल्या सुप्रजा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्यकम. इथे काय म्हटलंय? कौसल्या सुप्रजा रामा. पहिल्यांदा नाव कौशल्याचं आलेलं आहे. हे लक्षात घेण्यासारखं श्लोकात सुद्धा मातेला हे स्थान दिलेलं आहे आपल्याकडे. तेव्हा सहज जाता जाता उल्लेख आला म्हणून आपल्याला सांगितलं. आणि मग ते निघतात त्यावेळेला पहिली जी परीक्षा आहे ना, ती पहिल्या परीक्षेकरता सुद्धा समोर आहे ती स्त्री आहे. लक्षात घ्या, राम लक्ष्मण दोघेही लहान आहेत. अशा वेळेला या मुलांच्या पराक्रमाची जी काही परीक्षा घ्यायची, ही परीक्षा पहिल्यांदा घ्यायची तर सोपा पेपर द्यायचा नसतो. हे अलीकडचं फॅड आहे बरं का, की मुलांना सोपे विषय आधी द्यावेत, सोपे पेपर आधी द्यावेत, सोपा विषय झाला की मग अवघडाकडे जा. पूर्वी असं नव्हतं. कस लागायला पाहिजे ना, मग कठीणच द्यायला पाहिजे. अहो सोपं कुणीही करेल, कठीणामध्ये कस लागतो की नाही, तसा यांना घातलाय तो पेपर कठीण आहे. कारण जो रानावनातून ज्या काही मोठमोठ्या गर्जना ऐकू येत आहेत त्या ऐकू आल्यानंतर ते विचारतात की हा आवाज कोणाचा आहे. तेव्हा त्यांना सांगितलं की ही त्राटिका आहे. आणि त्राटका पूर्वीची गंधर्व कन्या असलेली, शापामुळे राक्षसी झालेली,
संध्याकाळच्या नंतर या वनामध्ये तिचाच वास असतो. मग म्हणाले आता आम्हाला करायचंय काय? तर म्हणाले तिला मारायचंय. म्हणून म्हटलं की कठीण पेपर. कठीण पेपर का? ती राक्षसीने म्हणून कठीण पेपर नाही आहे. कठीण पेपर या करता आहे की स्त्री ही आपल्याकडे अवध्य सांगितलेली. स्त्रीला कधी तिचा वध करू नये. अशा वेळेला या मुलांचं शिक्षण तर तसंच झालंय ना, पारंपरिक शिक्षण झालेलं आहे सगळं. राज्य शिक्षण तर झालंय, शस्त्र शिक्षण झालंय, धर्म शिक्षण झालंय. धर्म शिक्षणात सांगितलंय काय की स्त्री ही अवध्य असते. म्हटल्यानंतर आता मारायचं कसं तिला हा प्रश्न. आणि विश्वामित्र सांगतायत की तिला मार. जोड झणी कारमुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्रा. काय सुंदर वर्णन केलंय गदी माडगुळकरांनी की याच्यामध्ये सहज संस्कृत शब्द पण पेरलेत बरं का, आपण ऐकणाऱ्याला कळतही नाही. जोड झणी कारमुका, कारमुक म्हणजे धनुष्य, सोड रे सायका, सायक म्हणजे बाण. बघा किती सहजपणे पेरलेत की नाही. मार ही त्राटिका रामचंद्रा. याची आणखी गंमत माहितीये या काव्याची आपल्याला, की या काव्यामध्ये प्रत्येक कडव्याच्या शेवटी आलेला जे शब्द आहेत ना, ते शब्द ज्याला कठोर व्यंजन म्हणतात असं आहे. कठोर व्यंजन सहसा वापरली जात नाहीत बरं का. म्हणजे जोडाक्षर, व्यंजनांमध्येही जोडाक्षर, द्र हे कठोर व्यंजन वापरलेलं आहे. मार ही त्राटका रामचंद्रा कशी आहे ती? दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही अभद्रा. रामचंद्रा, मानवेंद्रा, अभद्रा वगैरे आपण बघा प्रत्येक कडव्याच्या शेवटी काय अफलातून रचना आहे. म्हणून त्यांना आधुनिक वाल्मिकी जे म्हटलं जातं गदी माडगुळकरांना, ते त्या करतात. कधीतरी गदी माडगुळकरांच्या या वाल्मिकी रामायणावरती बोलण्याचा जर आपल्यासमोर प्रसंग आला ना, तर काय काय मजा करून ठेवली आहे त्यांनी, ती सगळी सांगण्यास सुद्धा मजा आहे. खरं म्हणजे इतकं सुंदर आहे ते. तेव्हा या अशा प्रकाराने त्यांना सांगितलंय. आणि मग त्यांनी त्या त्राटिकेला, तरी आधी बाहेरूनच युद्ध खेळत आहेत बरं का, तिला जखमी करणं वगैरे असंच करत आहेत. शेवटी विश्वामित्रांनी सांगितलं की अरे तुमचा गुरु म्हणून मी सांगतोय तुम्हाला, यापूर्वी इंद्राने सुद्धा असं केलेलं आहे, यापूर्वी विष्णूंनी सुद्धा असं केलेलं आहे. बघा 2 मोठ्या देवतांचे उदाहरण सांगितले की त्यांनी सुद्धा अधर्म्य वागणाऱ्या स्त्रीचा वध केलेला आहे. त्यामुळे त्राटकेला निशंकपणे मारा. मग यांनी त्राटकेला मारलेलं आहे. पहिली परीक्षा पास. आणि असं करून ते त्यांच्या बरोबर गेलेले. मग त्यांच्या यज्ञाचं वगैरे रक्षण केलं वगैरे, हा सगळा भाग आपल्याला माहितीये. पण त्याच मार्गाने पुढे जनकाकडे जेव्हा निघाले, आता गंमत बघा की खरं म्हणजे काम काय होतं, यज्ञाचं रक्षण करणं एवढंच काम होतं ना. मग त्याच्यानंतर त्यांना परत पाठवायला पाहिजे होतं की नाही, त्यांना परत कुठे पाठवलंय. हे निघाले जनकाकडे विश्वामित्र, आणि मुलं म्हणाली आम्ही पण येतोय. ही पण निघाली आहेत, पण तरी सुद्धा तिथून काही व्हॉट्सअप वगैरे येत नाही, मेल वगैरे येत नाही अयोध्येहून. ताबडतोब पाठवा आमच्या मुलांना परत. घेऊन कुठे चाललात पुढे, काम झालं ना तुमचं, काम संपल्यानंतर ताबडतोब परत पाठवा बरं. असं काही निरोप येत नाही, कारण तो विश्वामित्रांच्या बरोबर आहे. म्हणजे चांगल्या हातामध्ये मुलं आहेत म्हटल्यानंतर मुलांना काहीतरी चांगलं शिक्षण मिळणार असा पालकांचा असलेला विश्वास लक्षात घ्या. आणि हा विश्वास आहे ना, आता माझ्या पिढीचे काही जण असतील ऐकत, त्यांना आठवत असेल की आपल्या लहानपणी शिक्षकांनी जर शाळेमध्ये शिक्षा केली, घरी सांगायची प्राज्ञा होती का आज शिक्षा झाली म्हणून? किंमत होती आपली? आज शिक्षकांनी मारलं असं सांगितलं ना, तर वडील दुसरा गाल सुजवायचे आणि म्हणायचे शिक्षकांनी मारले ना, मग ते योग्य कारणाकरताच केलेलं असणार. शिक्षकाची तक्रार घरी घेऊन यायचं नाही. आणि आता सारे बदलले, अहो जग पुढे गेले म्हणण्यापेक्षा मी तर विचारतो, अहो जग कुठे गेले. कारण त्यामुळे आता आमच्याकडचे तरी शिक्षक मुलांना बोटही लावत नाहीत. विचार करतात आपल्याला काय करायचंय, ते शाळेचे तास भरले की झालं, आपल्याला आपला पगार मिळतोय, झालं पाट्या टाकणे. हा जो भाग, सगळे शिक्षक तसे आहेत असं माझं म्हणणं नाही, पण बहुतांश वेळा असं जर झालं तर मी त्या शिक्षकांनाही दोष देतो. कारण लहान सहान गोष्टीमुळे पालक जर आले सांगायला काही, तर यांची नोकरी जायची. तेव्हा हे सगळा भाग जाऊन दे, लेट्स रीड द बेटर अशी अवस्था आहे. तेव्हा हे निघालेत पुढे आणखीन, आणि मुलं चालली आहेत त्यांच्याबरोबर. तेव्हा त्यांनी ते कुठे गेलेत की रामायणामधली एक आणखी एक प्रमुख स्त्री अहल्याश्रमात आले. अहल्येच्या आश्रमात आल्यानंतर अहल्या त्या आश्रमामध्ये आहे, कशी आहे
तर आपण ऐकलेली कथा काय हो? अहल्या तिच्या आश्रमामध्ये शिळा होऊन पडलेली आहे. राम तिथे पुढे गेले. रामांनी तिला पाय लावला आणि तो त्यांचा पदस्पर्श होता क्षणी अहिल्या उठून बसली. आता यात कुठे आहे, कुठे कुठेतरी ऐकलेल्या कथा असतात बरं का. रामायण मुळातलं वाचण्याच्या भरीला कोणी पडत नाही. पण मनात असे प्रश्न यायला पाहिजेत ना, की राम जर तिच्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत तर ते तिला पाय कसा लावतील? ती चुकली आहे, तपस्विनी आहे ती, आणि तिने जाणीवपूर्वक अपराध केलाय बरं का. परत इथे काही जण सांगतात तसं नाहीये, तिने जे काही केलंय ना ते तिला माहिती नव्हतं. इंद्राने तिला फसवलेलं आहे आणि फसवून व्यभिचार केलाय. वाल्मिकी स्पष्टपणे सांगतात की इंद्र गौतमांचं रूप घेऊन आला तरी सुद्धा तिने ओळखलंय त्याला, तिने त्याला त्या पद्धतीने हाकही मारलेली आहे, पण तिने त्या व्यभिचाराला संमती दिलेली. आता अहल्येसारखी एक तपस्विनी अशा प्रकाराने कसं वागतीये, तर लक्षात घ्या, मोठा माणूस सुद्धा कुठेतरी घसरू शकतो. हे आपल्याला ही कथा सांगते की नाही. मला एकाने विचारलं, पण असं तिच्या आयुष्यात का झालं? म्हटलं खरं सांगू, असा जो क्षण येतो ना त्याला म्हणतात सावत्र क्षण. किती छान आहे की नाही शब्द, सावत्र क्षण. बाकीचे नेहमीचे क्षण तर असतातच, पण हा असा असतो की तो तेवढा एकच पुरतो. आणि मग आपल्या हातून व्यभिचार झाला हे लक्षात आल्यानंतर आणि त्याच वेळेला गौतम येत आहेत हे कळल्यानंतर तिने सांगितलं की आता गौतम येत आहेत, तू तातडीने इथून निघून जा. आणि त्या इंद्राला गौतमांनी पाहिलं. इंद्रालाही गौतमांनी शाप दिलेला आहे, अंगावरती सहस्र भग म्हणजे भूक पडतील म्हणून. तेव्हा अशा प्रकारचा त्याला त्यांनी शाप दिलाय आणि हिला शाप दिलेला आहे, शिलावत जड होऊन पडशील. आता नीट रामायण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की इथे गौतमांनी दिलेला शाप आहे ना तो कसा आहे. म्हणून मी म्हणतो नेहमी की ग्रंथ नीट वाचावा. तर गौतमांनी तिथे आपल्या पत्नीची काळजी पण घेतली बरं का. चूक आहे म्हटल्यानंतर शिक्षा आहे की नाही, त्याप्रमाणे शिक्षा आहे, शिलावत जड होऊन पडशील. सतत ईश्वराची आराधना करत तिथे तू पडशील. ज्या वेळेला राम या आश्रमात येतील तेव्हा तुझी शापातून मुक्तता होईल. आता गंमत बघा, शिलावत जड याचा अर्थ तिला काही हालचाल करता येत नाहीये. मग अशा वेळेला हिंस्र पशु पक्षी आले तर तिचं रक्षण कोण करणार? म्हणून त्यांनी तेही बंधन घालून ठेवलंय. ते म्हणतात या वनाच्या मध्ये, या आश्रमाच्या मध्ये कोणताही हिंस्र पशु पक्षी आतमध्ये येऊ शकणार नाहीत. बरं, मग ते नाहीये ठीक आहे, पण किती काळ तिला पडून राहावं लागेल माहिती नाही. मग तिच्या भोजनाची व्यवस्था काय, अन्न पाणी त्यांनी तेही करून ठेवलंय. तिला सांगितलं की या काळामध्ये तुला भूक आणि तहान लागणार नाही. म्हणजे एकीकडे शाप दिलाय, दुसरीकडे ही काळजी पण घेतलीये. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट सांगितलीये की जेव्हा राम इथे येतील आश्रमामध्ये तेव्हा तुला नेण्याकरता मी स्वतः येईन. म्हणजे शिक्षा भोगल्यानंतर, भारतीय संस्कृती म्हणून मोठी आहे बरं का, की शिक्षा भोगल्यानंतर त्या माणसाचा अपराध संपला, नंतर त्याचा स्वीकार सगळ्यांनी करायला हवा. नवे नवे त्या अपराधाची सुद्धा आठवण करून द्यायची नाही. बरं, हा अपराध किती जणांच्या पर्यंत माहितीये? व्यभिचार केलाय, हे अहल्येचा व्यभिचार किती जणांपर्यंत माहितीये? आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, तिचा मुलगा आहे, त्या मुलाला सुद्धा माहितीये की आपल्या आईला शाप काय म्हणून. कारण तो जनकाचा पुरोहित आहे आणि जनकाच्या राज्यात जेव्हा हे जातात त्यावेळेला तो पुढे येतो आणि विचारतो की राम बाबांच्या आश्रमात गेले होते ना, माझ्या आईची शापातून मुक्तता झाली ना, माझ्या आईला माझे वडील घेऊन गेले ना, हे सगळं तो विचारतो. याचा अर्थ मुलालाही माहिती की आईला शिक्षा झाली आणि ती कशासाठी झाली आहे. आणि इतकं सगळं असून, मी भारतीय संस्कृतीचं मोठेपण आणखीन एक मानतो ते हे की इतकं सगळं असून आपल्याकडे पंचकन्यांमध्ये अहिल्याचं नाव पहिलं आहे. आश्चर्य नाहीये गाव आहे, जिने व्यभिचार केला होता तिचं नाव पहिलं आहे. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम ना. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी. आता इथे तारा म्हणजे कोण हेही बऱ्याच जणांना माहिती नसतं बरं का, अगदी भाबडेपणाने विचारतात. ते वालीची बायको होती तारा, तिचं नाव या पंचकन्यांमध्ये कसं? म्हटलं ती तारा नाहीये, ती तारा म्हणजे हरिश्चंद्राची पत्नी तारामती आहे. हरिश्चंद्र रामाचे पूर्वज आहेत बरं का, रामाच्याच वंशातून गेलेले.
आणि हरिश्चंद्रांच्या बद्दलच काहीतरी आपण ऐकलेलं असतं, सत्यवचन वगैरे अशा प्रकारचं. आणि त्याला तशीच साथ देणारी त्याची पत्नी ती तारा, ती येते असो. तर इथे म्हणून हे प्रश्न पडायला पाहिजे. मग झालंय काय? तर पहिल्यांदा सांगितलं की शिलावत जड आहे, म्हणजे दगड बनलेली नाही, हालचाल करू शकत नाही अशी आहे. मग एकाने विचारलं, पण मग समर्थांनी पण म्हटलंय, अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. मग समर्थ खोटं बोलतायत का? म्हटलं, एक तर आपण खूप गल्लत करतो बरं का. आपण संतांना काय इतिहास संशोधक, इतिहासाचा अभ्यासक असं ठरवतोय का? तर ते मुळात चुकीचे. संत हे लोकांच्या करतायत, लोकांच्या हिताकरता बोलतायत. मग काही वेळेला लोककथा सुद्धा त्यांच्या सगळ्या संतांच्या बद्दल बोलतोय बरं का. लोककथा सुद्धा त्यांच्या रचनांमध्ये आपल्याला दिसतात, त्यामागचा हेतू लक्षात घेतात. पण समर्थ इथे जे सांगतायत ना, परत गंमत ही की याकरता उदाहरण जे दिलं तर ते चुकीचं आहे. समर्थ जे सांगतायत ते योग्य आहे. समर्थ काय सांगतायत लक्षात घ्या. अहल्या शिळा राघवे मुक्त केली. अहल्या जी शिलावत जड होऊन पडलेली होती ती राघवे रामानी मुक्त केली. पदी लागता. गोम तिथे आहे. पदी लागता म्हणजे कोण पदी लागता? राम वयाने लहान आहेत, ती तपोनिष्ठ स्त्री आहे. रामपदी लागता, रामांनी वाकून नमस्कार केलाय तिला. पदी लागता दिव्य होऊन गेली. तेव्हा समर्थ योग्य सांगतायत, हे लक्षात घ्या. विश्वामित्रांच्या बरोबर ते आश्रमात गेल्यानंतर त्यांनी हे सगळं सांगितल्यानंतर रामांनी खाली वाकून नमस्कार केल्यानंतर अहिल्याचा उद्धार झाला आणि त्याच वेळेला गौतम आलेत आणि गौतम तिला घेऊन गेलेले. हा सगळा भाग लक्षात घेण्यासारखा. आणि मग तिथून पुढे गेल्यानंतर मग आणखी एका सगळ्यात महत्वाच्या पात्राचा ची एंट्री होते रामायणातली, ती म्हणजे सीता. आता सीतेबद्दल पण अशाच वेगवेगळ्या कथा. मुळात ती रावणाची मुलगी होती. तुला कोणी सांगितलं म्हटलं असं? नाही, अमक्या रामायण, अमकं रामायण, तमकं रामायण वगैरे असं काही सांगू नकोस. आपल्याकडे एक अद्भुत रामायण पण आहे. काहीच्या काही अद्भुत कथा आहेत त्याच्यामध्ये. आनंद रामायण सुद्धा आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 40 रामायण आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारात, वेगवेगळ्या रीतीने लिहिली गेली. तेव्हा तसं काही नाहीये. ती भूमी कन्या म्हणून आपल्याकडे सांगितली आणि ती तशीच मानायला पाहिजे, जी अयोनिज आहे म्हणून सांगितलेली आहे. माणसं जन्माला येतात त्या पद्धतीने जन्म न झालेली म्हणजे अयोनिज. तेव्हा अशा प्रकारची ती सीता, ती जनकाला सापडल्यानंतर तिला सीता हे नाव पण का ठेवलेलं आहे? कारण तो ज्या वेळेला यज्ञभूमी करता भूमीची लागणाऱ्या जमिनीची नांगरणी करत होता, त्या नांगरणी करता जो नांगराचा फाळ होता, त्या फाळाचं तो फाळ चालवताना, अर्थात सोन्याचा नांगर होता, राजा चालवतोय म्हटल्यानंतर सोन्याचा नांगर असतो. तेव्हा तो चालवताना जमिनीमध्ये खंडकर आवाज झाला म्हणून ती पेटी बाहेर काढली आणि त्याच्यामध्ये सीता मिळाली. त्या फाळाचं जे खालचं टोक असतं ना, त्याला संस्कृत मध्ये म्हणतात सीत. ते सीत लागलेलं म्हणून त्या सीतापासून ती मिळाली म्हणून तिचं नाव सीता. अशी ही सीता लहान वयापासून त्याच्याकडे खूप जुनं एक शिवानी दिलेलं त्याच्या पूर्वजांना असं एक धनुष्य होतं म्हणे. ते धनुष्य खूप जड होतं. त्या धनुष्याचा लहान वयामध्ये सीता घोडा करून खेळायची. म्हणजे हिच्या अंगात ताकद किती आहे हे पाहिल्यानंतर हिला तशाच प्रकारचा वर पाहिजे, वीर्य शुल्का असा उल्लेख आहे बरं का. वीर्य शुल्का म्हणजे तसाच पराक्रमी असा वर पाहिजे. त्यामुळे तसा वर मिळाला तरच त्याला सीता देईन असा निश्चय केलेला जनकानी. म्हणजे सीतेचं स्वयंवर नाहीये. आता इथे परत लोककथा घेतली बरं का आधुनिक वाल्मिकींनी. स्वयंवर झाले सीतेचे, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. ही लोककथा आहे. व रामायणात स्वयंवर झाल्याचा नाहीये, विवाह झालाय. मग विवाह झाला तो सुद्धा, अर्थात या गाण्यामधलं मला सगळ्यात आवडते ना ती सगळ्यात शेवटची होत. अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता. अंश विष्णूचा राम, विष्णू स्वर्गात राहणारे देवता, धरेची भूमी मातेची, दुहिता मुलगी, दुहिता ती सीता. आणि म्हणून आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे. स्वयंवर, काय सुंदर रचना आहे. स्वयंवर झाले सीते. तेव्हा रामांच्या सकट विश्वामित्र तिथे गेलेत आणि विश्वामित्रांनीच सांगितलं जनकाला की तुझ्याकडे ते एक जुनं धनुष्य असं म्हटलं जातं, ते धनुष्य जरा दाखव बरं. म्हणजे स्वयंवर नाही
वेगवेगळे राजे आले, धनुष्य कोणी कोणी उचलून बघायचा प्रयत्न, अहो रावण सुद्धा उताना पडला, असं काही नाहीये रामायण, कारण मुळात ते स्वयंवर नाहीच आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं ठीक आहे दाखवतो, तुम्ही म्हणताय म्हटल्यानंतर 5,000 जणांनी तो लोखंडी गाडा खेचत आणला, असं वर्णन. 5,000 जणांनी त्याच्यावर ठेवलेलं ते धनुष्य, म्हणजे ते धनुष्य किती वजनाचं असेल. आणि मग त्यांनी सांगितलं रामांना, रामा धनुष्य बघ आणि त्याला प्रत्यंचा चढव. धनुष्याची दोरी ही नेहमी सोडून ठेवलेली असते, कायम लावून ठेवली तर धनुष्य वाकडच नाही का होणार, म्हणून ती प्रत्यंचा ज्याला म्हणतात ती दोरी सोडून ठेवलेली असते, वादी किंवा प्रत्यंचा, म्हणजे धनुष्य ताठ होतं. ते ताठ झालेलं धनुष्य वाकवायचं असतं आणि मग त्याला ती वादी जोडायची असते. तेव्हा रामाला सांगितलं की ते जरा लाव म्हणून, आणि रामांनी त्याप्रमाणे नमस्कार केलाय आपल्या गुरूंना, त्यांनी सांगितलं म्हटल्यानंतर, आणि राम पुढे झाले, धनुष्याला नमस्कार केलाय आणि ते धनुष्य उचललं त्यांनी, सहजपणे वाकवलं, प्रत्यंचा लावायला गेले, पण तोपर्यंत ते वाकवलेलं धनुष्य कडाडकन आवाज झाला आणि मधून मोडलं. मोडल्याबरोबर जनक म्हणाला, माझी कन्या ह्याला देणार, असं तिथे डिक्लेअर डायरेक्ट म्हणाले. म्हणजे म्हणाले, मी मनोमन असा निश्चय केला होता की जो कोणी हे धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावून दाखवेल, इथे प्रत्यंचा लावणं सोडा, धनुष्य मोडलं यांनी, तर असा हा पराक्रमी, त्यामुळे मी याला सीता तर देणारच, पण हा याचा धाकटा भाऊ जो आहे ना, याला माझी जी असलेली कन्या आहे, औरस कन्या उर्मिला, ती देणार. याशिवाय यांना आणखीन 2 भावंड आहेत ना, त्यांना माझ्या धाकट्या भावाच्या 2 कन्या आहेत, श्रुतकीर्ती आणि मांडवी, तेव्हा या दोघी त्यांना देणार. आता बघा आपल्या काही लक्षात येते का इथे, हे लग्न ठरवते कोण? जनक आणि विश्वामित्र. अहो मुलांच्या आई वडिलांनाच माहिती नाहीये. आज असं जर झालं तर बघा काय होईल ते. आता तर मुलंच डायरेक्ट येऊन सांगतात हे काय कमी आहे असं म्हणायची पाळी. तेव्हा त्या काळामध्ये दशरथाकडे निरोप पाठवलाय की आम्ही असं असं लग्न ठरवलंय म्हणून, आणि तुम्ही सगळं लग्नाच्या तयारीने सगळ्यांना घेऊन या म्हणून. आता या तिघी माता असं म्हणालेल्या नाहीत बरं का, आम्ही नसताना लग्न ठरवणारे विश्वामित्र कोण, आम्ही मुली बघितलेल्या पण नाहीयेत, जनकाबद्दल आम्हाला काही म्हणत नाहीत. कारण एवढं माहितीये की ज्या अर्थी विश्वामित्र आणि जनक यांनी ठरवलंय त्या अर्थी तो निर्णय योग्य असणार. आणि मग यांचा विवाह झालेला आहे. विवाह उत्तम रीतीने पार पडला. परवा बोलता बोलता मी सांगितलं होतं की तो विवाह झाल्यानंतरचा भाग, भरत आणि शत्रुघ्न आपल्या स्त्रियांच्या बरोबर गेलेले मामाच्या घरी, मामाच्या गावी 12 वर्ष तिथेच राहिलेत. हे अयोध्येला आलेत. अयोध्येमध्ये 12 वर्ष काढल्यानंतर आता वनाला जाण्याचा जेव्हा भाग येतो, त्यावेळेला वनाला जाण्याचं निघतात तेव्हा हे सगळं सुमंत्रांनी सांगितलं की तू कशी आहेस कशी नाही ते. आणि मग वनाला जायला निघाल्यानंतर मग बराच उहापोह होत असतो. त्यावेळेला इथे वसिष्ठ दिसतात आपल्याला. वसिष्ठ पुढे येतात आणि ते सीतेला सांगतात, वनाला जायची तुला आज्ञा नाही तेव्हा तू वनामध्ये जाऊ नकोस. मग काय करायचं हेही सांगतात. ते म्हणतात की राजगादीवर तू बस, सिंहासनावर तू बस, आणि राम परत येईपर्यंत 14 वर्ष अयोध्येचा राज्यकारभार तू बघ. आपल्या दुसरा भाग याचा लक्षात येतोय. ज्या अर्थी ते सीतेला सांगतात याचा अर्थ सीतेचा राजनीतीचा अभ्यास उत्तम आहे. तो असल्याशिवाय कोणालाही सांगणार नाहीत ना तू राज्यावर बस म्हणून. म्हणजे तिचा तो अभ्यास आहे, हे वसिष्ठांना सुद्धा माहिती. आणखी एक भागी. आणि तिसरी गोष्ट, ती स्त्री आहे म्हणून ती राज्यावर बसू शकत असं नाही म्हणत आहे. राम परत येईपर्यंत, राज्यकारभार हाती घेईपर्यंत ते राज्य तू सांभाळ म्हणून ते सांगतात सीतेला. आणि तरी सीता नाही म्हणून सांगते. त्यांनी असं सांगितलं तरी सुद्धा ती नम्रपणे त्यांना तसं करणार नाही असं सांगते. आणि रामांच्या बरोबर ती निघते. इथे वनात गेल्यानंतर वनामध्ये वेगवेगळ्या राक्षसांच्या बरोबर कसा लढण्याचा प्रसंग आलाय तो भाग आहे. आणि हा सगळा भाग होता होता तिथे वनामध्ये चित्रकूट पर्वताकडे जेव्हा राम आणि सीता वगैरे जायला निघतात त्यावेळेला वाटेमध्ये अनेक ऋषीमुनी भेटतात.
ते ऋषीमुनी सांगतात की या जनपदा स्थानामध्ये दंडकारण्यामध्ये आम्हाला कशा पद्धतीने राक्षस त्रास देत आहे. त्यावेळेला राम त्यांची समजूत घालत प्रतिज्ञा घेतात. ते म्हणतात मी प्रतिज्ञापूर्वक असं म्हणतो की या ठिकाणी असलेल्या राक्षसांचा मी निपात करीन, त्या सगळ्यांचा मी वध करीन आणि संपूर्ण वन हा सगळा भाग मी राक्षस मुक्त करीन असं राम म्हणतायत. आणि मग त्यांना भेटून पुढे जेव्हा निघतात ना, तेव्हा इथे सीता रामांना विचारते, पूर्वीच्या काळी स्त्री ही आपल्या नवऱ्याला काही विचारू शकत नव्हती, बोलण्याची प्राज्ञा नव्हती, अमकं नव्हतं ढमकं नव्हतं, हे सगळं आपल्याकडे पश्चात बुद्धीने पसरवलेलं आहे. तेही पसरवलेले ते आपल्यावरती ज्यांनी राज्य केलं त्यांनी सगळ्यात जास्त पसरवले. दुर्दैवाने आपल्या इथल्याच कित्येक लोकांची त्यांना साथ मिळाली. ब्रेकिंग इंडिया फोर्सेस आज सुद्धा कार्यरत आहेत आणि ते कशा कशा पद्धतीने कार्य करतायत ते आम्ही इथे बघतो असतो. तिथे मी आणखीन जातो. तेव्हा तिने रामांना सांगितलं की तुम्ही राक्षसांना ओळखता का? कोण राक्षस आहेत तुम्हाला माहिती आहे? राम म्हणतात नाही. हो, म्हणजे मग त्यांचं आणि आपलं काही शत्रुत्व आहे का? राम म्हणतात नाही, शत्रुत्वही नाही. मग म्हणाली ज्यांना आपण पाहिलेलं नाही, ज्यांच्याशी आपलं शत्रुत्व नाही, त्यांचा निपात करण्याचा शब्द तुम्ही कसं काय देता? पाहिलं, अनुभव घेतलं, जाणून घेतल्यानंतर माणूस एखादी गोष्ट ठरवू शकतो. इथे तुम्ही यापैकी काहीही केलेलं नाही आणि तरी तुम्ही त्या ऋषीमुनींना सांगताय की मी यांचा निपात करीन. बरं, नुसतं सांगत नाही आहात, तुम्ही प्रतिज्ञा घेताय, तर ही तुमची चूक नाहीये का? हे सगळं रामांना कोण सांगतंय? सीता सांगतीये. अर्धांगी या नात्यांनी सांगतीये, हे लक्षात घ्या. आणि हे सगळं तिचं म्हणणं ते ऐकून घेत आहेत. ऐकून घेत आहेत, बरोबर आहे असं म्हणतायत. आणि त्याच वेळेला वनामधून चालतायत सुद्धा. चालता चालता लांब वरती एक पांढऱ्या रंगाचा असा विचित्र ढीग दिसतोय. तेव्हा सीता म्हणते की या वनामध्ये पांढऱ्या रंगाचं काय बरं दिसतंय? राम म्हणाले जवळ जाऊन बघूया, म्हणजे आपल्याला लगेच कळेल काय ते. आणि मग तिथे जवळ जातात त्यावेळेला त्यांना दिसतं तर तो हाडांचा ढीग असतो, हाडांचा, अस्थींचा ढीग आहे. सीता एकदम द्रवते मनातच आणि एकदम तिच्या तोंडून दुःखाचा उद्गार, अगं बाई ग, ही हाडं कोणाची आहेत म्हणते, आणि कोणी मारलं असेल हो यांना? तेव्हा राम हसतात आणि तिला म्हणतात ही हाडं त्या ऋषीमुनींची आहेत ज्यांना राक्षसांनी खाल्लेलं आहे, ज्यांना राक्षसांनी मारलंय. तेव्हा सीता एकदम म्हणते, अगं बाई इतके दुष्ट असतात राक्षस? राम म्हणतात हो. बाप रे, म्हणाली, असं जर ते अधर्म्य वागत असतील तर मग शासन देणारा कोणीच का नाही? परत एकदा राम हसतात आणि म्हणतात, आता कळलं मी का प्रतिज्ञा घेतली ते. म्हणजे सीतेची सुद्धा समजूत कशा पद्धतीने घालतायत ते बघा. ती सांगते त्यावेळेला वादावादी करता आली असती की नाही? वाद नाही घालत आहे, भांडण करत नाहीये. ती जे सांगते ते ऐकून घेत आहेत शाण्या नवऱ्यासारखं. आणि नंतर मात्र तिला प्रत्यक्ष प्रमाण दाखवतात, तिच्याच तोंडून हे सगळं येतं. आणि मग आता चित्रकूटावरती वगैरे ज्या वेळेला त्यांचं राहणं वगैरे होतं त्यावेळेला त्यांना तिथे भेटलेले एक मध्ये एक अगस्त्य आणि लोपामुद्राचा एक छान संवाद येऊन जातो बरं का. लोपामुद्रा अगस्त्य मुनीची पत्नी आहे. त्या लोपामुद्रेनी सीतेला केलेला नारी धर्माचा उपदेश आहे, स्त्री धर्म याचा उपदेश मुळातून वाचण्यासारखा आहे बरं का. आजकाल किती जणांना पटेल ती गोष्ट वेगळी, पण किमान आपल्याकडे काय धारणा होत्या एवढं तरी त्याच्यावरून कळून घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा आता तिथे राहतायत आणि त्यावेळेला आलेली शूर्पणखा. आजकालचा नवीन ट्रेंड आमच्याकडे काय माहितीये ना, भाऊ असावा तर रावणासारखा. आपल्या बहिणीच्या करता सुद्धा तिच्या झालेल्या अपमानाचा सूड घ्यायला जो गेला, पण म्हणून आणलेल्या स्त्रीवरती ज्यांनी बलात्कार केला नाही असा भाऊ हवा रावणासारखा. कारण अलीकडे पुस्तकच तशी येत आहे. जे पूर्वीच्या आपल्या ग्रंथांच्या मध्ये खलनायक आहेत तेच नायक बनवण्याची जी सध्याची लाट आहे आणि तशीच पुस्तकं येत आहेत. बरं, यातली बहुतेक पुस्तकं इंग्रजी मध्ये लिहिलेली असतात. मुलांना आम्ही इंग्रजी माध्यमातच घालतोय भारतामध्ये, तेव्हा मुलं तेच वाचतात. त्यामुळे तीच पुस्तकं वाचतात आणि ती धारणा होते. आणि मग व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये शाणे झालेले जे लोक असतात
ते त्या युनिव्हर्सिटीज मधून तसंच ज्ञान पाझळत असतात. असाच एक जण त्या युनिव्हर्सिटीतून ज्ञान घेतलेला माझ्याकडे आला आणि मला सांगायला लागला असं की बघा रावण किती चांगला होता, म्हणजे आपल्या बहिणीचा त्यांनी सूड घेतला, हे महत्वाचं नाही का? मग खरं म्हणजे रक्षाबंधनाकरता रावणाचा आदर्श ठेवायला म्हणजे एक मिनिट हा जो बहिणीचा सूडबीड घेणारा रावण आहे ना, यांनी सूड कसा घेतला ते आपण बघूया म्हटलं जरा. बहिणीच्या अपमानाचा सूड म्हणून दुसऱ्याची पत्नी पळवणं याला सूड म्हणतात. दुसऱ्याच्या पत्नीचा हा अपमान नाहीये, तिला उचलून पळून नेणं, तिच्या मनाविरुद्ध नेणं, मग याला आपण सूड असा भाग म्हणतो का? ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या स्वतःच्या बहिणीबद्दल हा किती चांगला आहे माहिती आहे आपल्याला. विद्युत जिव्हाची ती पत्नी आणि तिच्या पतीला रावणानेच ठार केलेलं आहे, म्हणजे आपल्या बहिणीला विधवा करणारा हा राक्षस किती चांगला ना. आदर्श भाऊ करणे कोणी देतच नाही, ते आपल्या बहिणीलाच यांनी विधवा केलेलं आहे, तिच्या नवऱ्याला स्वतः मारलेलं आहे. आणि अशी असलेली ही याची बहीण. बरं, पण म्हणे तरी एक सांगा की पळवून नेलं सीतेला, पण सीतेवर बलात्कार केला नाही, हे त्याचं मोठेपण नाही. मोठेपण जीवाची भीती आहे, त्याला लक्षात घ्या. हे स्वतः रावणाच्या तोंडीच दिलेलं आहे वाल्मिकींनी बरं का. युद्धकांडामध्ये, युद्धकांडात रावण स्वतः सांगतोय की मी आजपर्यंत कोणाकोणावर बलात्कार केलेत, स्वतःच्या तोंडाने कबुली देतोय तो. त्यात प्रत्यक्ष स्वतःच्या सुनेला त्यांनी सोडलेलं नाही. कुबेर त्याचा मोठा भाऊ, सवत्र भाऊ कुबेर, त्या कुबेराचा मुलगा नलकुबेर, त्या नलकुबेराच्या असलेल्या पत्नीला पळवून देऊन यांनी बलात्कार केलाय, म्हणजे स्वतःच्या सुनेला सोडलेलं नाही. यांनी वनामध्ये तप करणाऱ्या तापसीला सोडलेलं नाही. आणि हे सगळं तो स्वतःच्या तोंडाने सांगतोय, इतर कोणीतरी सांगत नाही. तेव्हा असा असलेला हा रावण, त्याला या स्त्रियांनी दिलेला शाप आहे की यापुढे एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध जर तू बलात्कार करू जाशील तर तुझ्या मस्तकाची शकल होतील, तुकडे तुकडे होतील, हा दिलेला शाप आहे. म्हणून तो करत नाहीये बलात्कार. म्हणजे प्रोव्हायडेड हा भाग आहे ना. बघतो कुठे आम्ही, वाचतो कुठे? आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये डाव्यांचा एक व्यवस्थितपणे अजेंडा असतो की असंच काहीतरी रेटायचं, कारण लोकांना कुठे सगळं माहिती असतं, कुणी खरं काय ते वाचायलाही जात नाही. तेव्हा अशी अवस्था. आणि म्हणून ही किती चांगली मग बहिणाबाई वाटायला पाहिजे ना. तिचं ज्या वेळेला नाक आणि कान कापला, ती राक्षसीने अहो ती सीतेला जेव्हा खायला जाते त्यावेळेला काय करणार होते हो तिथे राम? सत्याग्रह करायला बसणार होते. माझ्या बायकोला खायला जातीयस त्याचा निषेध म्हणून मी मौन आणि सत्याग्रह ह्या दोन गोष्टी करणार आहे, असं करणार होते. आयत्या वेळेला समोर एखादा माणूस तुमच्यावरती शस्त्र घेऊन आघात करायला आला तर त्यावेळेला तुम्ही काय कराल? मित्रा असं करू नये रे, फार वाईट असतं ते, असा उपदेश करणारा, लढायला सिद्ध होणारा, आपला जीव वाचेल त्यामुळे उपदेश करून नाही. त्याला एखादा फुलांचा गुच्छ देणारा, असं करू नकोस रे, हे वाईट असतं, यामुळे पोलीस येतील, पकडतील आणि तुला आत टाकतील, बरे का, तेव्हा नको करूस, असं सांगणारा काय करणारा? ज्याने त्याने याचा विचार करायचा आणि मग बोलायचं. सीतेला खाण्याकरता म्हणून ती तिच्या अंगावरती धावून जाते. नशीब आहे की रामांनी तिला मारलेलं नाही, केवळ लक्ष्मणाला सांगून तिचे नाक आणि कान हे कापले. हे भागच बघितले जात नाही, कारण नेमकं परत माहित नसतं. आणि ही शूर्पणखा झाल्यानंतर आणखी एक महत्वाची स्त्री येते, जिचं नाव आहे शबरी. आणि ती शबरी ही तर वनामध्येच राहणारी वनचर आहे. आणि अशी वनचर असलेली त्या मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये जी शबरी राहते, शबरीची एक लहानपणाची गोष्ट एका वेगळ्या रामायणात आली बरं का, या रामायणातली नाहीये, वाल्मिकी रामायणातली नाही, हे आधीच स्पष्ट करतो. ती मतंग ऋषींच्या आश्रमातलीच एकदम आपल्याला वाल्मिकी रामायणात दिसते. एका रामायणातली कथा अशी की वनचर असताना ती लहानपणापासून आपल्या आईबापांच्याकडे मोठी होती. त्या काळच्या प्रथेप्रमाणे लहान वयातच तिचं लग्न ठरवलेलं होतं. घरी काही करडं वगैरे आणली होती. करडं म्हणजे शेळीचं जे पिल्लू असतं त्याला करडं म्हटलं जातं. शेळी, बकरी
तेव्हा त्या बकरीची 2 पिल्लं घरी आणलेली होती आणि त्या पिल्लांच्या बरोबर ही लहान शबरी खेळायची. खेळता खेळता ती जशी करडं सुद्धा थोडी थोडी मोठी होत होती, ती सुद्धा मोठी होत होती, लळा लागलेला होता. एक दिवस आईबाबांचं म्हणणं तिने ऐकलं की आता हिचं लग्न करायचंय आणि हिचं लग्न करताना ही करडं कापायची आहे. हे ऐकल्याबरोबर ती अस्वस्थ झाली की ज्यांच्या बरोबर आपण खेळत होतो त्यांना कापायचंय. आणि मग ती आईकडे गेली, लहानगी शबरी रडायला लागली आणि आईला सांगायला लागली की त्यांना नाही कापायचं, मी त्याच्यावर खेळतीये. आई म्हणाली, अगं बाई, त्यांना आणलेलंच आहे अशा कारणाकरता. बरं, आपण इतरांकडच्या लग्नाला जातो की नाही, तेव्हा असंच मांसाचं जेवण असतं ना, मग इतर लोक आपल्याकडे येतील त्यावेळेला त्यांनाही तसंच द्यायला लागेल. ती म्हणते बाकी काही करा पण हे नाही काप. आई म्हणाली, ज्या कारणाकरता ती आणलेली आहे त्या कारणाकरता ती वापरली जाणार, एवढं नक्की. याच्यावरती मला आठवतंय, आमच्याकडे मी शाकाहारी का झालो म्हणून एका डॉक्टरने लिहिलेलं पुस्तक आहे परत का, धनंजय गुंडे मला असं कोल्हापूरचे. त्यांनी त्या पुस्तकामध्ये एक वर्णन असं केलंय की म्हणाले, मी चिकन आणण्याकरता म्हणून एका रविवारी सकाळी त्या दुकानात गेलो. मागेच त्याची पोल्ट्री होती, बरोबर माझी 2 मुलं होती आणि ती त्या कोंबडीच्या 2 पिल्लांच्या बरोबर खेळायला लागली तिचं. आणि जरा वेळ मी त्यांना खेळू दिला, रमली तर रमू देत म्हणून. आणि खेळल्यानंतर मग ज्या वेळेला ती मुलं परत आली, इकडे मी त्याच्याकडे चिकनची ऑर्डर दिलेली आणि माझ्या पुढे पॅक होऊन आलं चिकन. ते लहान चिकन बघून सहज मुलांनी विचारलं की ही कुठची आहेत पिल्लं? तर म्हणाले, आता तुम्ही बाहेर खेळत होतात ना ती. मुलांनी सांगितलं नाही खायचं, नाही खायचं असं त्यांनी सांगितलं. आणि त्या दिवसापासून म्हणे आम्ही सगळे शाकाहारी झालो, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेला अनुभव आहे बरं का. तेव्हा ही शबरी बघा ना, हे म्हणजे स्वभाव विशेष बरोबर तसाच झाला की नाही या शबरीचा पण. ती सांगते की नाही त्या पिल्लांना कापायचं आणि मग ती घरातून पळून गेली म्हण. आता मुलगी घरातून पळून गेली म्हटल्यानंतर तिचा सगळीकडे शोध घेतला जायला लागला. अहो पण ती पण वनचरच आहे, तिला माहितीये शोध कसा कसा घेतला जाईल, कुठे कुठे घेतला जाईल. ती काय करायची, दिवसा एखाद्या झाडाच्या अगदी पार फांदीवरती, लहान असल्यामुळे ती अगदी सहज छोट्या छोट्या फांद्यांपर्यंत जाऊन पोचायची, तिथे राहायची. आणि रात्र जेव्हा व्हायची तेव्हा ती बाहेर पडायची. आणि असं करता करता मजल दर मजल करता करता या मतंग ऋषींचा आश्रम तिला दिसला. आश्रमात सगळी मुलंच आहेत ना त्यांच्याकडे शिकायला असलेली, सगळे पुरुष तिथे राहत असल्यामुळे पुरुषांची टापटीप आणि स्वच्छता आणि स्त्रियांनी केलेली टापटीप आणि स्वच्छता याच्यात कितीतरी अंतर असतं ना. असतं क्वचित कधीतरी किचन मध्ये सुद्धा पुरुषांना काही करावंसं वाटलं तरी सुद्धा शेवटी बायको सांगते नको, त्यापेक्षा मी केलेलं परवडेल. इतका घोळ घालून ठेवतात, पसारा घालून ठेवतात. त्यामुळे टापटीप आणि स्वच्छता स्त्रीच्या नजरेतून आणि पुरुषाच्या नजरेतून या दोन्ही गोष्टी वेगळ्याच असतात. किती झालं तरी पुरुषांनी किती खपून केरबीर काढला ना तरी एखाद्या कोपऱ्यात बायकोला बरोबर दिसतोच. नजरेतला फरक आहे. काय करणार तिथे. ही काय करायची, हिने विचार केला की आपण एवढं तरी काम करू ना, या आश्रमाची स्वच्छता करून ठेवू. मग ती अगदी पहाटे, भल्या पहाटे 2:30-3 वाजता वगैरे खाली उतरायची, आश्रम अगदी स्वच्छ करून ठेवायची, लखलखीत करून ठेवायची आणि दिवस उजाडला की परत झाडावर जाऊन बसायची. 2-4 दिवसातच मतंग ऋषींच्या लक्षात आलं की अशी स्वच्छता ही मुलांची नक्की नाही. मग त्यांनी एका दिवशी रात्री तिला पकडलं आणि मग ती गायावाया करायला लागली, रडायला लागली. ते म्हणाले, घाबरू नकोस मुली, काय करायचे सांग. म्हणाली, आता मी तुम्हाला शरण आलेले, मी आता इथेच राहणार. ठीक आहे म्हणाले, राहा. आश्रम आहे म्हणाले, तो एक आश्रमातला कोपरा तुला. मग तिथे ती राहायला लागली आणि रोज उठून ही साफसूफ करणं, स्वच्छता करणं वगैरे. मतंग ऋषींची वेळ झाली तेव्हा मतंग सगळ्यांचा निरोप घेतला, सगळ्या शिष्यांना आपापल्या ठिकाणी जायला सांगितलं आणि म्हणाले, मी आता हिमालयाकडे चाललो. तेव्हा हिने विचारलं, माझं काय. तेव्हा ते म्हणाले की तुझा उद्धार राम इथे येतील तेव्हा होईल, एवढं नक्की. तेव्हा रामांची वाट बघ. आणि मतंग निघून गेले. आता हिला एवढंही भान उरलं नाही की राम कोण. मतंगांनी सांगितल्यामुळे कोणतरी मोठं आहे, एवढं नक्की, कारण माझा उद्धार करणारे आहेत ते म्हटल्यानंतर मोठे.
पण ते येणार आहेत कधी माहिती नाही. आता करायचं काय? मग आश्रम झाड झूड साफसूफ करून त्यांची वाट बघायची. तर ती वाट किती वेळ बघायची, कशी बघायची, हा विचार तिच्या डोक्यात तिला अस्वस्थ करायला लागला. तिने विचार केला रोजच करून ठेवायला पाहिजे. मग रोज सगळं साफसूफ करून पटकन नदीवरती जाऊन आंघोळ करून ती यायची. स्वच्छ उत्तम अशी पक्व झालेली फळं घेऊन यायची आणि रामांची वाट बघत बसे. अशी कैक वर्ष गेली, कैक वर्ष. ती शबरी आता म्हातारी सुद्धा झालेली रामांची वाट बघता बघता. पण राम येतील एवढ्या एका, केवढी मोठी तिची साधना असेल. तिने राम कोण ते माहिती नाही, पण तिला जळीस्थळी काष्टीपाषाणे दिसतायत राम, कारण ते येणार आहे आणि ते माझा उद्धार करणार आहे. एवढ्या एका कारणाकरता ती त्यांची वाट बघते. आणि ज्या वेळेला राम आले त्या आश्रमामध्ये, त्यावेळेला ती केवढी हर्षभरीत झालेली असेल. आणि अशी ती शबरी रामांना तिने पुष्टी बोरं दिली नाही का, सगळी चाखून पक्व झालीत की नाहीत ते बघून, आणि रामांनी ती प्रेमाने खाल्ली. ही बोरच नाहीत तर उष्टी सुद्धा रामायणात नाहीत. ही उष्टी बोरं नंतरच्या पक्षात तरी रामायणातून आली आणि ती इतकी पक्की बसली आहेत ना की लोकांना ती सगळी खरीच वाटतात की खरंच हे असं असेल. नाही होत असं. मग काय, ती वनचर आहे, वनामध्ये हिंडणारी असल्यामुळे तिला सगळं माहिती आहे. तिच्या नजरेला कळत पक्व फळ. लक्षात घ्या, पक्व फळ आपल्यासारख्या शहरी माणसांना नाही कळत नजरेला बिजरेला. आम्ही चांगले म्हणून आंबे आणले तरी आतमध्ये बाटेला लागलेले असतात, पण आम्हाला कुठे कळतंय त्यातलं. पण तिला केवळ नजरेला कळतायत. तेव्हा रामायणातलं वर्णन असे, तिने रानातली उत्तमोत्तम पक्व झालेली फळं आणून रामाच्या समोर ठेवली आणि त्यांची पूजा केली. मग काही जण म्हणतात पण असू देत ना उष्टी, काही हरकत. अरे म्हटलं तुम्ही तुमच्या घरातलं एक उदाहरण बघा ना. आपल्या माता भगिनींना जास्त माहिती आहे बघा, की आपल्या घरी एखादी पूजा बिजा असली तर त्यावेळेला जो स्वयंपाक केलेला असतो तो नैवेद्य दाखवण्याच्या आधी चाखून बघितला जातो का? विचार करा, आपल्याला उत्तर मिळेल. नैवेद्याचा आहे तो चाखायचा नसतो. का चाखायचा नसतो? कारण तो उष्टा होतो. हा, जरी अगदी चमच्यानी काढून हातावर घेऊन खाऊन पाहिला तरी धारणा आपली ही आहे की नाही, की नैवेद्य दाखवल्याशिवाय चाखून बघायचं. तिखट मीठ कमी पडले का नाही वगैरे, हे जे नेहमी चाखून बघणं ज्याला म्हणतो आपण, नैवेद्य दाखवल्याशिवाय चाखून नाही बघायचं. का ही धारणा आहे? वर्षानुवर्ष ही धारणा तशी चालत आलेली, हे लक्षात घ्या. मग ती तर शबरी आहे, ती देवाला उष्ट कसं देईल? साधा विचार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जरी भक्ती म्हणून तो एक अत्युच्च आविष्कार म्हणून सांगायचा असला तरी वाल्मिकी रामायणात तो नाही. उत्तम पक्व झालेल्या फळांचा आस्वाद रामांनी घेतला आणि मग रामांनी तिला प्रश्न काय विचारले? गुरुसेवा कशी झाली? कळली ना ती तुला? तुझी स्वतःची तपस्या जी चालू आहे ती तपस्या कशा पद्धतीने चालू आहे? अशा प्रकारचे प्रश्न रामांनी तिला विचारलेले आहेत. आणि मग राम म्हणाले की आता निघतो म्हणून. सीताहरण झालेलं आहे त्यावेळेला तिने सांगितलंय की पंपा सरोवराच्या जवळ असलेल्या पर्वतावरती, ऋषमुख पर्वतावरती तुम्ही जा, हे तिने सांगितलेलं आहे. आणि मग रामांनी विचारलं की आता तुला काय हवंय ते सांग. त्यावेळेला ती म्हणाली फक्त माझ्या समोर बसा. आणि राम तिच्या समोर बसल्यानंतर त्या वनवासी असलेल्या स्त्रीनी केवढा अधिकार आहे तिचा हेही लक्षात घेण्यासारखं आहे की तिने योगाग्नी निर्माण केला आणि त्या अग्नीमध्ये ती स्वतः तिने आपलं शरीर भस्मसात करून टाकलं आणि तिच्या शरीरातून एक दिव्य ज्योत निघाली आणि ती स्वर्गामध्ये गेली. असं वर्णन वाल्मिकी रामायणात केलेलं. तेव्हा हे एक दिव्य स्त्री दिसते. आणि आणखी एक माहिती असलेल्या दोन स्त्रिया ज्यांचा मधून मधून येऊन जातो उल्लेख म्हणून सांगतोय आपल्याला. एक म्हणजे तारा, मगाशी बोललो ना वालीची पत्नी, ती तारा ही अतिशय हुशार आहे, राजनीती निपुण आहे. सुग्रीव ज्या वेळेला दुसऱ्या वेळेला सुद्धा एकदा मार खाऊन जातो ना आणि मग राम म्हणतायत की अरे तुम्ही दोघं इतके सारखे दिसताय की कळतच नाही की कोण वाली आणि कोण सुग्रीव होते. म्हणून तो सुग्रीव एक वेगळी फुलांची माळा गळ्यात घालून म्हणून जातो लढायला. तो येतोय असं म्हटल्याबरोबर
ती तारा वालीला सांगते जाऊ नकोस लढायला म्हणून. ज्या अर्थी आत्ताच मार खाऊन हा परत एकदा तुला ललकारायला आलाय, त्या अर्थी त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे हे लक्षात घे, आणि अशामुळे तुला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून जाऊ नकोस. वालीने ऐकलं नाहीच, आणि न ऐकता वाली गेला. आणि मग शेवटी झालं काय ते आपल्या सगळ्यांना माहिती काय झालं ते. अशी ही तारा ही अतिशय राजनीती निपुण दिसते. वालीच्या नंतर पुढे सुग्रीवालाही ती तशाच प्रकारचा उपदेश करताना आपल्याला दिसते. आणि त्या पंचकन्यांमध्ये येणार आणखी एक नाव म्हणजे मंदोदरी, रावण पत्नी. ही रावणाच्या सातत्याने त्याला विरोध करताना दिसते. रावण जे करतोय ते तिला पटत नाहीये, आणि म्हणून ती त्याला विरोध करताना दिसते. ती सातत्याने त्याला उपदेश करताना दिसते. अर्थात तिचा उपदेश तुला काय घ्यायचंय अशा थाटात तो मानत नाही, हे तितकंच गोष्ट. त्यामुळे हा अर्थात एक आहे की आपली जी नियोजित वेळ आहे ती थोडीशी ओलांडली गेलीच आहे, पण विषय आजचा पूर्ण करणं हे माझ्या समोर होतं, त्यामुळे तसे केलं. अब कल और परसों हम महाभारत की स्त्रियाएं यह विषय देखेंगे। उसके बारे में और भी अधिकाधिक लोगों को आप सूचित करें। याद रहे कि कल का और परसों का जो सत्र होगा वह हिंदी में होगा। फिलहाल यहाँ पे मेरे वाणी को विराम देता हूँ। वंदे मातरम।